गावितांचा इतिहास बघा. डॉक्टर गावित राष्ट्रवादी मध्ये होते, त्याच्यानंतर शिवसेनेत गेले, मग बीजेपीत गेले. तसं आम्ही रोज पक्ष नाही बदलत. आमची ओळख काँग्रेस आहे हे आम्ही आताही मान्य करतो, पण शहराचा विकास करायचा असेल तर एकनाथ शिंदेना साथ दिली पाहिजे. एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवाय पर्याय नव्हता आणि म्हणूनच माझ्या सकट सगळ्या माझ्या नगरसेवकांनी एका दिवसामध्ये सुरुवातीलाच शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि म्हणूनच आज नंदुरबार शहरामध्ये 84 कोटी रुपयाचा रस्ते प्रकल्प सुरू आहे. जी कामं नंदुरबार नगरपालिकेची महानगरपालिकेला लाजवेल अशी इमारत आपण बनवली. हे सगळं शासनाच्या मदतीशिवाय होत नाही. नंदुरबार नगरपालिकेचं तर अत्यंत अल्प उत्पन्न आहे आणि शासन जर आपल्या मदतीला असेल तर आपण काही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढतोय. भारतीय जनता पक्षाची ती परंपराच आहे. जातीवादावर शेवटी घेऊन जाते. हिंदुस्थान पाकिस्तान येईल, राम मंदिर येईल, तरी सुद्धा आम्ही पण हिंदू आहोत. आम्हाला पण त्याचा अभिमान आहे. पण आम्ही सर्व धर्म समभावाच्या विचाराने काम करतो. प्रत्येक धर्माला आपल्या बरोबर घेतो आणि मी काम करतो. हीच माझी संस्कृती पूर्वीपासून. भारतीय जनता पक्षामध्ये जसं आरपीआय, खोब्रागडे गट, हे गट, ते गट, तसे गट फार आहेत. आणि भारतीय जनता पक्षाचा आम्ही 3 दिवसापूर्वी आलेल्या हिनाताईला मी भारतीय जनता पक्षाची नेता मानतच नाही. आता जर डॉक्टर गावित साहेब म्हणत असतील की हिनाताईने प्रवेश केला म्हणून पक्षात चैतन्य आलं, तर मग यांच्या वेळेला काय होतं? हे स्वतः काय करत होते? पक्ष वाढवायला प्रयत्न करत नव्हते का? हिनाताई आल्यावर चैतन्य निर्माण होतं आणि मग पहिले काय उदासी वातावरण होतं का? हे डॉक्टर गावितांनाच 20 वर्ष कॅबिनेट मंत्री राहिलेल्या माणसाला लाज वाटली पाहिजे असं स्टेटमेंट करताना. आणि म्हणून आम्ही तर जागेवरच आहोत.